नमस्कार. न्यूज 18 लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मराठवाड्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून विदर्भामध्ये देखील वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पाहुयात 7 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील. सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील आकाश ढगाळ राहून बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 33°C तर किमान तापमान 26°C एवढं राहण्याची शक्यता आहे. तर कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला असून जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना पुढील 3 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर, उस्मानाबादमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पुढील 2 ते 3 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत पुढील 3 ते 4 दिवस राज्यावरील पावसाचा जोर वाढणार आहे. त्यातही कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा अधिक असणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी. नमस्कार.